हॅलो एव्हरीवन, माझा रोजच्या सफर अँड व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रोज नवीन नवीन रेसिपी टाकत राहते. तर तुम्ही त्याच्यावर कमेंट, लाईक्स आणि सबस्क्राईब करा, त्याच्यासाठी धन्यवाद. आणखी तुम्हाला नवीन रेसिपी, माझे व्लॉग्स वगैरे बघायची असेल तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला पण मिळेल. ही बघा, ही कॉपरची बॉटल आहे, ही थोडी काळी झाली आहे, याला आपण वॉश करूया छानपैकी. त्यासाठी टाकूया आधी आपण त्याच्यामध्ये थोडासा गरम पाणी. ते बघा, मी गरम पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये. तर गरम पाणी, मीठ आणि लिंबू टाकल्याने थोडा वेळ त्याला तसंच ठेवायचं, जेणेकरून त्याचा आतमधला जो काळा भाग पडला असतो, काळा झालेला असतो, ते काळपटपणा निघून जाते. बघा, मी आता मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडा वेळ त्याला ठेवूया आणि मग त्याला असं हालून घेऊया. हालून घेतल्यानंतर त्याचं पाणी फेकून देऊया आपण. पाणी फेकल्यानंतर बघू शकता तुम्ही कसं एकदम छान स्वच्छ झालं आहे. बघू शकता, बघा काळपटपणा निघून गेला आहे त्याच्यामधला. आणि आता याला पण बाहेरून सुद्धा घासून घेऊया. लिंबू, मीठ किंवा पितांबरच्या सहाय्याने सुद्धा ती बॉटल तुम्ही स्वच्छ करू शकता. इझिली निघून जातात ते सगळं. बघा, मी आता त्याला पितांबरीनं घासत आहे, म्हणजे ती बघा बाहेरून पण नीट अँड क्लीन होते. बघा किती छान स्वच्छ होऊन राहिली ती बॉटल. एकदम न्यू करकरी, खूप छान दिसत आहे ही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी. माझं चॅनल आहे रोज का सफर अँड व्लॉग, त्याला सबस्क्राईब केलं की माझे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन मिळते. तुम्हाला रोज माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. ती बघा किती छान ही त्यांची बॉटल झाली आहे कॉपरची. बघा किती सुंदर दिसत आहे ना, एकदम नवी, जशी की आपण मार्केटमधून आणलेली आहे. आता छान कोट्या कापडनी ती बॉटल पुसून घ्यायची. बघू शकता किती छान नीट अँड क्लीन झालेली आहे. थँक्यू.